जय गजानन मित्रांनो, हे माझं यूट्यूब चॅनल जिच्यावर की मी गुलाब संदर्भात असेल आणि विविध संदर्भात फुलशेती संदर्भात व्हिडिओज बनवून टाकणारे व्हिडिओज आणि ब्लॉग. तर तुम्ही सर्वांनी याला सबस्क्राईब करून ठेवा. रोज रोज तुम्हाला नवीन व्हिडिओ बघायला मिळतील या चॅनलवरती. तर माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता मित्रांनो, सर्व गुलाबाचं हे शेत आहे आणि मी आता संध्याकाळची पाहणी करण्यासाठी गुलाबामध्ये आलेलो आहे. तरी आता हे सर्व शेत मी ह्याच्या पानावरती वगैरे डाग आणि हे निरीक्षण करतोय. ही जी माझी बाग आहे गुलाबाची, ही भारतामध्ये महाराष्ट्रात बुलढाणा या शहरामध्ये आहे. तरी बुलढाणा शहराला लागूनच 5 किलोमीटर अंतरावर माझं गाव पोखरी आहे. या ठिकाणी मी ही लावलेली आहे गुलाबाची बाग आणि व्यवस्थितपणे हिचं संगोपन मी करत असतो. वेळोवेळी हिची देखरेख असेल, खत वगैरे ते मी याला टाकत असतो. जिथे मी हा व्हिडिओ पोस्ट करणार आहे ते माझं ओरिजिनल अकाउंट यूट्यूबचं दीपक औतकार, यूजर ID पण तीच आहे आणि यूट्यूबचं नाव पण तेच आहे. तर सर्वांनी या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की यानंतर रोजच या चॅनलवरती गुलाबासंदर्भात असतील किंवा विविध प्रकारच्या फूल पिकांबद्दल माहिती मी देण्याचा प्रयत्न करणार आहे. या ठिकाणी गुलाबामध्ये मी हे बिजली पण लावली होती. मागे दिसत आहे ते व्हाईट कलरचं बिजली आहे. ते कमी दिवसाचं क्रॉप असतं. मल्टिपल क्रॉप सिस्टमने मी ते लावलं होतं आणि एकाच शेतामध्ये 2 प्रकारचे पिकं हे घेण्याचा प्रयत्न आहे, कारण की अंतर जास्त झाल्यामुळे याच्यामध्ये मल्टिपल क्रॉप्स आपण घेऊ शकत असतो. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, आता हे माझ्या पाठीमागे दिसतं हे नारळाचं झाड आहे, जे की लवकर नारळ द्यायला सुरुवात करतं. असे मी 15 बाय 15 वरती नारळ या पूर्ण बागेमध्ये लावलेले आहेत, कारण की 3 ते 4 वर्ष आपल्याला याच्यामध्ये हे बघू शकता. हे परत एक झाड आहे, कारण की 3 ते 4 वर्ष आपल्याला या बागेमध्ये नांगरटी झाले, ट्रॅक्टर घालायचं कुठलंच काम पडत नाही. त्याच्यामुळे तेवढ्या पिरियडमध्ये याला पाणी पण द्यावंच लागतं. सोबत या पण झाडांची ग्रोथ गुलाबासोबतच नारळांची पण होत असते. जसं की मी ब्लॉगिंग वगैरे याआधी करत नाही, शेती मी 2-3 वर्षापासून कंटिन्यू करत आहे. तरी थोडं सांभाळून घ्या आणि इथून पुढं या चॅनलवरती सर्व कंटेंट अपलोड होत असल्यामुळे तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा. लाईक वगैरे करत जा व्हिडिओला. रामकृष्ण हरी.